आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। श्रीराम ओम श्रीं ह्रीं क्लीं ीं वरदाई मा गौरी माते नमः। ओम श्रीं क्लीं वरदाई मा गौरी माते नमः। वीराचे बाबा का करताय तुम्ही हे? ओम शांतरा शांतरा शांतरा। जशी तुमची लेख आहे ना वीरा, तशी माझी पण लेख आहे ओ वेदा। मला तिच्यासाठी जायचंय। वीराचे बाबा ऐका ना माझं प्लीज। मी तुम्हाला कितीदा सांगू, मी तुमच्या वीराला काहीच करणार नाही। माझ्यावर विश्वास ठेवा ना। जरा शांत रहा। माझी वेदा लहान आहे, तिला ती बोलत सुद्धा नाही। ती कोणाला सांगू शकत। शांत रहा। तुझ्या बडबडीमुळे मला माझं मन एकाग्र करणं कठीण जातंय। हे रिंगण तुटायला हवं हे रिंगण, पण ते अजिबात सोपं नाहीये। एका अत्यंत शक्तिशाली मंत्राच्या सहाय्याने बांधण्यात आलं हे रिंगण, पण ते तोडावंच लागेल। पण त्यासाठी मला काही विधी करावे लागतील, आणि हे विधी करण्यासाठी मला 3 महावृक्षांच्या फांद्या आणाव्या लागतील। हो, 3 महावृक्षांच्या फांद्या। शिवाय हे कठीण कार्य साध्य होणार नाही। मी महावृक्षांच्या फांद्या घेऊन येतोय, पण मी परत येईन आणि तुला या बंधनातून सोडवेन। आई 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 मंजिरी, मॅडम, आई बरं वाटतंय ना तुला? तुम्हाला गरगरतंय का अजून मॅडम? हा अनन्या, डॉक्टरांना कॉल कर। हो थांब अनन्या, मला जरा हळूहळू सावकाश। हळू आधार दे। हा अनन्या, साधी चक्कर आली होती मला, डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही। अनन्याताई, तुम्ही आईसाहेबांचं काहीच ऐकू नका। तुम्ही डॉक्टरांना बोलवून घ्या। मीरा, नका काळजी करू तुम्ही सगळे। एवढी धावपळ सुरू आहे, ठीक आहे, आली चक्कर। उलट माझ्यामुळे संगीतच्या कार्यक्रमात उगाच खंड पडला। आई काय बोलतेस तू? तुझ्यापेक्षा तो कार्यक्रम जास्त महत्वाचा आहे आमच्यासाठी। तसा नाही अथर्व, पण मला वाईट वाटणं साहजिकच आहे ना। आता तुम्ही ऐका माझं, तुम्ही सगळ्यांनी ना खाली जा। हां, पाहुणे खोळंबले असतील उगाच। जा।
मी थोड्या वेळ आराम करते. तुम्ही जा खाली. नक्की? हो, मी ठीक आहे. ठीक आहे. मंजिरी म्हणते ना आपण सगळे खाली जाऊया. हां, तिला आराम करू देते. चल. मी थांबू का? माया, तुम्ही दोघं खाली जा, तुमच्याशिवाय कार्यक्रम सुरू नाही होणार. जा. आई काही लागलं ना तर लगेच सांगा आम्हाला. हो, जा. आराम कर. मीरा, तू का थांबलीस इथे? कार्यक्रम खाली. आईसाहेब हे बघा, तुम्हाला बरं नसताना ना मी कुठेही जाणार नाही. मीरा ग, ऐक माझं. आईसाहेब तुम्ही ऐका माझं. तुमची तब्येत बरी नाहीये आणि मी कुठेच जाणार नाहीये. इथेच तुमच्या बाजूला बसून राहणार आहे. आणि हे बघा, आता डोळे बंद करून शांतपणे झोपा बरं. तेव्हाच बरं वाटेल तुम्हाला. ठीक आहे. मला अशी एकदम भोवळ का आली? कुठली शक्ती आहे जी मला त्रास देऊ पाहते? लवकरच मार्जरीला भेटावं लागेल. मला जायचंय. आता मायाचं माझी वेदना. 3 महावृक्ष आणावे लागतील मला. वेदा, आज तू इतकी का घाबरली होतीस? हे बघ, आपल्या आजीला ना काहीच झालेलं नाही. हा, आजीला ना फक्त साधी चक्कर आली. आजी एकदम बरे, कळलं? आणि हो, आपण सगळे आजीवरती किती प्रेम करतो, हो की नाही? मग आपल्या आजीला कसं काय होणार? तू अजिबात काळजी करू नकोस. आता शांतपणे झोप. हा, आणि हो, तू खुश ना तर आजी सुद्धा खुश, कळलं? चला चला आता झोपूया शांत.